नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात महत्त्वाची अपडेट घेणार आहोत। तर बघा, जिल्हा परिषद भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी जे आहे इथे भरती झालेली आहे मित्रांनो, आणि यामध्ये जे आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकची काही पदे होती, परंतु या दोन पदांची जी आहे एक्झाम आतापर्यंत झालेली नाही आणि या संदर्भातच हा व्हिडिओ इथे आहे मित्रांनो। तर बघा, सर्वात जास्त पदं जी आहे जिल्हा परिषद भरतीमध्ये म्हणजे अर्ज ते ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या दोन पदांसाठीच आपल्याला इथे बघायला मिळालेले आहेत मित्रांनो। परंतु आता जी आहे भरती होऊन जे आता 4 महिने होत आहे मित्रांनो, पण अजूनपर्यंत जे आहे या दोन पदांसाठी जे आहे येथे परीक्षा झालेली नाही। तर बघा, जे आहे या संदर्भात बघा लेखसुद्धा म्हणजे न्यूजपेपरमध्ये इथे आलेला आहे मित्रांनो। तर बघा, जे आहे महाराष्ट्रातील तुम्हा सर्वांना माहिती आहे सर्व जिल्हा परिषदांनी विविध संवर्गातील एकूण 19,460 जे आहे पदांच्या भरतीसाठी 4 महिन्यापूर्वी जाहिरात काढली होती आणि त्यापैकी जे आहे जवळपास 90% पदांसाठी जी परीक्षा घेण्यात आली असून अद्यापही ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पदांसाठीची परीक्षा घेतली नाही आणि त्यामुळे ऑनलाईन अर्ज करून 4 महिन्यानंतरही परीक्षेसाठी उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागत आहे मित्रांनो। तर बघा, सर्वात आधी जे आहे मित्रांनो ही जी आहे भरती येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली, त्यानंतर भरती आल्यानंतर बघा एक्झाम केव्हा होणार यासाठी आता प्रतीक्षा करावी लागत आहे। म्हणजे जो आहे सरकारचा हा भोंगळ कारभार जो आहे हा चालूच आहे मित्रांनो। यांचं काही नियोजन वगैरे काही येते सरकारचं स्पष्टपणे इथे दिसून येत नाही आहे परीक्षा घेण्यासंदर्भात। आणि त्यानंतर बघा इथे औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य पर्यवेक्षक, ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता विद्युत आणि स्थापत्य, त्यानंतर बघा कनिष्ठ आरक्षक, कनिष्ठ सहाय्यक लिपिक इत्यादी जे पदं होते यासाठी जे आहे ते परीक्षा घेण्यात आलेली आहे मित्रांनो। परंतु अजूनपर्यंत ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकची इथे परीक्षा झालेली नाही आणि या संदर्भातच जे आहे विद्यार्थी येथे आस लागून बसलेल्या विद्यार्थ्यांना की एक्झाम ही जी परीक्षा दिनांक आहे हे ते केव्हा येणार आहे। तर व्हिडिओमार्फत सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जी आहे एक्झाम घ्यायला हवी ते ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकाची। तर पहा, व्हिडिओ थांबवता येतेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।